नमस्कार फ्रेंड्स, एकताच किचनमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे सर्वांच्या आवडीची असणारी इडली बघू शकता तुम्ही, अगदी सॉफ्ट अशी झालेली आहे. आणि माझ्या पद्धतीने मी जशी बनवते त्या पद्धतीने मी तुमच्यासोबत माझी रेसिपी शेअर करणार आहे. तर इडलीसोबत मी चटणी आणि सांबार देखील बनवलेला आहे, पण मी इडलीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की बघा, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण व्हिडिओला आता स्टार्ट करूयात. तर फ्रेंड्स, तुम्हाला माहितीच आहे इडली बनवण्यासाठी आपल्याला एक दिवस आधी तयारी करावी लागते. तर त्या तयारीसाठी मी जाडा तांदूळ घेतलेला आहे. 3 वाटी जाडा तांदूळ आहे. त्यामध्ये आपण उडीद डाळ ॲड करणार आहोत. ज्या वाटीमध्ये आपण तांदूळ घेतला होतं त्या प्रमाणातच 1 वाटी उडीद डाळ आपण ॲड करायची आहे तांदळामध्ये आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे 2 ते 3 वेळा आणि स्वच्छ निवडून देखील घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपले स्वच्छ तांदूळ आणि डाळ धुवून झाले की आपण एका पातेल्यामध्ये ते ॲड करून घ्यायचं आहे, पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. तर संध्याकाळी मी तांदूळ आणि डाळ पाहण्यासाठी घेतली, तर आपण ती चांगली भिजली आहे का चेक केलेली आहे आणि आता आपण ते मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण तांदूळ आणि डाळ हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तर आपण हे बारीक करताना अगदी थोडंसं असं प्रमाणात पाणी ॲड करणार आहोत त्यामध्ये. आणि आपण आता हे बारीक करून घ्यायचं आहे. इडलीचं पीठ तयार करताना अगदी पातळ असं पीठ आपल्याला नको आहे, जाडसर असं हवं असणार आहे आपल्याला पीठ इडलीसाठी. तर तुम्ही बघू शकता की पीठ अगदी चांगलं आपलं जाडसर अशा पद्धतीने झालेलं आहे. जेव्हा आपण तांदूळ आणि डाळ बारीक करतो तेव्हा आपण पाणी ॲड केलेलं असतं, जेणेकरून पीठ देखील आपलं त्यामध्ये भिजलं जाईल चांगल्या प्रकारे. कारण आपण रात्रभर ते पीठ आपण मुरत ठेवणार आहोत, भिजत ठेवणार आहोत, जेणेकरून आपलं पीठ ते आंबट होणार आहे रात्रभर. इडलीसाठी आपल्याला पीठ हे आंबटच लागणार असतं. तर अशा प्रकारे आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात आणि हे पीठ आपण आता झाकण लावून ठेवून देणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे चेक करणार आहोत. तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकताय तुम्ही पिठाचं प्रमाण असं वाढलेलं आहे, पीठ असं फुगलं गेलेलं आहे, खूप छान प्रकारे भिजलं गेलेलं आहे. तर ते आपण आता मिक्स करून घेऊ, एकत्र करून घेऊ, हलवून घेऊ चांगल्या प्रकारे. तर इडलीचं बॅटर खूप छान प्रकारे तयार झालेलं आहे. तर यामध्ये आपण आता चवीपुरते मीठ ॲड करायचं आहे. तर मीठ ॲड करून आपण ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, एकत्र करून घ्यायचं आहे. तर आता आपलं इडली बनवण्यासाठी इडलीचं बॅटर तयार झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपलं इडलीचं बॅटर खूप छान प्रकारे तयार झालेलं आहे. तर इडलीच्या डिशला आपण अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून जेव्हा आपली इडली तयार होईल तेव्हा ती चिकटली नाही जाणार आहे. तर नंतर आपण त्यामध्ये आता इडलीचं बॅटर ॲड करून घेऊया. अशा प्रकारे आपण एक एक करून इडलीचं बॅटर इडलीच्या डिशमध्ये ॲड करणार आहोत. तर अशा प्रकारे आपली इडलीचे बॅटर तयार झालेलं आहे डिशमध्ये ॲड करून. नंतर आपण इडलीच्या भांड्यामध्ये पाणी ओतलेलं आहे, प्रमाणात पाणी ॲड करायचं आहे. नंतर आपण एक एक करून इडलीच्या भांड्यामध्ये इडलीची डिश आपण ॲड करायची आहे. अशा प्रकारे आपण एक एक करून इडलीची डिश ॲड करायची आहे, न हलवता, जेणेकरून इडलीच्या भांड्यामधून बॅटर बाहेर नाही येणार. तर इडली शिजण्यासाठी आपल्याला एक 10 ते 15 मिनिटं लागणार आहे. तर यावरती आपण आता झाकण लावून
शिजत ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण इडलीच्या चटणीची तयारी करून घेऊयात. मी एक ओला नारळ घेतलेला आहे, त्यामध्ये स्वच्छ धुतलेली कोथिंबीर आहे, हिरवी मिरची आहे, तुम्हाला तिखट हवे त्या प्रमाणात तुम्ही मिरची घेऊ शकता, लसूण पाकळ्या आहेत, एक छोटासा आल्याचा तुकडा मी ॲड करणार आहे त्यामध्ये, आणि चवीपुरते मीठ ॲड करायचं आहे. हे सर्व आपण एकत्र करून घ्यायचं आहे, म्हणजेच मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी ॲड करून आपण बारीक करून घेणार आहोत, जेणेकरून चांगल्या प्रकारे आपलं सर्व खोबरं आणि बाकीचं सर्व एकत्र येईल, बारीक होईल चांगल्या प्रकारे. तर खूप छान प्रकारे आपल्याला चटणीचं बॅटर तयार झालेलं आहे. तर आपण इडलीच्या चटणीसाठी फोडणीची तयारी करणार आहोत. एका छोट्या कढईमध्ये मी तेल ॲड केलेलं आहे. तेलामध्ये जिरं आणि मोहरी याची आपण फोडणी द्यायची आहे. कढीपत्ता असेल तर कढीपत्ता देखील तुम्ही ॲड करू शकता. नंतर मी याच्यामध्ये थोडीशी किंचित अशी हळद ॲड करणार आहे, जेणेकरून जरासा चटणीचा कलर चेंज होईल. नंतर आपण ही चटणी गॅस बंद करायचा आहे. फर्स्ट गॅस बंद करून झाला की त्याच्यामध्ये आपण बारीक केलेलं जे चटणीचं बॅटर होतं ते आपण त्यामध्ये ॲड करायचं आहे. गॅस चालूच ठेवला तर आपली चटणी खराब होईल. तर आपली खूप छान प्रकारे चटणी तयार झालेली आहे आणि आपली इडली देखील आता तयार झालेली असेल. तर बघा, इडली खूप छान प्रकारे दिसत आहे, शिजलेली देखील आहे, तयार झालेली आहे. तर आपण एक एक करून ते इडलीची डिश इडलीच्या भांड्यातून काढून घेऊयात. खूप छान प्रकारे इडली शिजलेली दिसत आहे. तर आता आपण एक एक करून इडली अशा प्रकारे काढून घ्यायची आहे. गरम असेल तेव्हाच आपण इडली त्यामधून काढायची आहे, खूप छान प्रकारे निघली जाईल. तर बघू शकता आपली इडली खूप छान दिसत आहे, तयार झालेली आहे खाण्यासाठी आणि स्पॉन्जी देखील झालेली आहे. तर आपण इडलीच्या चटणीमध्ये लिंबू देखील पिळून ॲड करू शकतो. इडलीच्या चटणीमध्ये मी लिंबू अर्धा पिळलेला आहे, जेणेकरून त्याला आंबटपणा येईल चटणीला. तर आपली इडली आणि चटणी खूप छान प्रकारे रेडी झालेली आहे खाण्यासाठी. आणि इडली बघू शकताय तुम्ही किती सॉफ्ट झालेली आहे. तर बघा फ्रेंड्स, तुम्हाला माझी इडलीची रेसिपी कशी वाटली? खूपच साधी आणि खूपच सोपी आहे आणि तुम्ही देखील अशाच प्रकारे करत असाल, पण माझी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्ही लास्टपर्यंत बघितला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला, माझ्या या रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत. बाय फ्रेंड्स.